हे आहे आमचं हेब्बाळचं घर. आम्ही आलो आहे आमच्या गावी आणि इथे छान असं पूर्ण ग्रीनरी आहे. इथे आद्या खेळत होती एका साईडला. तिला मातीमध्ये खेळायला आवडतं, तर ती छोटी काठी घेऊन माती उकरायचा प्रयत्न करत होती. पण ती माती काही तिला निघत नव्हती. ते ट्राय करत होती कारण तिला बनवायची होती मातीची भांडी. ते निघत नाही, सो तिला मी सांगितलं आतमधून काहीतरी घेऊन ये जेणेकरून मी तुला माती काढून देईन. ती आतमध्ये गेली आणि काहीतरी घेऊन येत होती. आतमध्ये जाऊन ती छोटं खुरपं घेऊन आलेली, पण ते मला शूट करायला नंतर वेळ नाही मिळाला. आम्ही नंतर मातीची छान भांडी बनवली आणि ती खेळत पण होती. आम्ही मुंबईला येईपर्यंत एन्जॉय केलं तिने. आणि मग संध्याकाळी तिकडे खूपच थंडी होती गावी. मग रोज संध्याकाळी आम्ही सर्व पालापाचोळा, छोट्या छोट्या काट्या, शेणी सगळं कलेक्ट करत होतो आणि मग शेकोटी बनवत होतो. मग रोज संध्याकाळची ती एक वेगळी मजा होती की आता संध्याकाळ झाली, चल आपल्याला शेकोटी पेटवायची आहे. मग सगळे यायचे, सगळे शेकोटीच्या गोल बसायचे, मग मस्त गप्पा मारायचो, मस्त मजा करायचो. आणि मग नंतर ते आई घाबरून की बाबा कुठेतरी आग लागेल म्हणून ते पाणी टाकून पूर्ण विझवायचो आणि मग ते विझलं की नाही चेक करून मग झोपायला जायचो सगळे. आणि आद्याला पण ते आवडलेलं. आद्या पण रोज शेकोटी करून यायची, सगळं कलेक्ट करायला मदत करायची. छान वाटायचं ते एक थंडीत. आणि पहिल्यांदाच आम्ही थंडीमध्ये असं गावी गेलेलो. हा एक कुत्रा होता ज्याला आईने रोज सवय लावलेली भात द्यायची. रोज संध्याकाळ झाली, जे काही अन्न घरी राहिलं असेल ते आई त्याला द्यायची. मग त्यालाही एक ती सवय लागून गेली होती, तो रोज घरी यायचा. नंतर नेक्स्ट डे आम्ही आमचं कुलदैवत आहे केरवडे, तिकडे जाणार होतो. तर मग सकाळी उठून आम्ही लवकरच नाश्ता करून निघालो केरवड्याला जायला. आंबोली घाटातून मस्त असा प्रवास करत छान केरवड्याला गेलो. प्रवीणने आंबोली घाटात पहिल्यांदाच गाडी चालवलेली, पण छान चालवली त्याने. आणि पूर्ण तिकडे साईडला माकडं वगैरे होती, त्या आद्या त्यांना बघत होते. काकी होती, आई होती, करण भाऊजी, सगळे आम्ही छान मजा करत गेलो तिकडे. मग केरवड्याला पोहोचलो, तिथे छान आमचं दर्शन झालं. आम्ही मध्येच गेलेलो त्याच्यामुळे गर्दी नव्हती, शांततेत आमचं दर्शन झालं. आणि आद्या आणि करण भाऊजींची छान गट्टी जमते गावी गेल्यानंतर, त्याच्यामुळे ती त्यांच्यासोबतच असते जास्त. काकी ती पूर्वी आलेली तेव्हाची स्टोरी सांगत होती की तिला आतमध्ये जायला मिळालं नव्हतं आणि ती बाहेरच बसून निघून गेलेली, तर तिचं आत्ता छान दर्शन झालं असं ती सांगत होती. त्याच्यानंतर मग दर्शन झाल्यानंतर इथे बाजूलाच एक अशी सुपारीची बाग वगैरे होती, तर आम्ही सगळे तिकडे निघालो. त्या सुपारीच्या बागेत मग ते छोटे छोटे सुपारी पडलेले ते हे लोक कलेक्ट करत होते, कारण आमच्या गावी सुपारीची झाडं नाही आहेत. मग ती जरा झाडं वेगळी अशी बघितल्यानंतर थोडंसं वेगळं कुतूहल वाटतं, तर ते छोटी छोटी सुपारी कलेक्ट करून काकी घेऊन आली होती. हे असं असतं, त्याला वरून कवर वगैरे. मग ते आम्ही बघत होतो कशी असते सुपारी, कसं असतं त्याला. ते आम्ही घेऊन गेलो घरी ते बघण्यासाठी. ते दाखवत होती काकी की कसं आहे त्याला वरून कोटिंग आणि सुपारी कशी आतमध्ये आहे छोटी. तर ते सगळं आम्ही मग बॅगमध्ये घेतलं आणि मग आम्ही घरी जाऊन ते बघितलं. जाताना मध्येच एक लाजाळूचं झाड होतं, ते आद्याला आवडलं. ते तिला दाखवत होते सगळे की कसं तिला बोट लावल्यानंतर कशा ती पानं विजतात. तिला पण ते थोडंसं वेगळं वाटलं. ती ते सगळ्यांना असे बोट लावून बघत होती आणि ते सगळे पानं विजत होती. आणि तिथून मग थोडंसं पुढे गेल्यानंतर एक छान अशी मोठी नदी होती, जिथे लोक कपडे वगैरे धुवायला होते वाटतं. पण शांत होतं, तिथे कोणीच नव्हतं. आणि दुपारची वेळ होती, गरम पण होत होतं. तर आम्ही थोडंसं तिथे आतमध्ये गेलो, चेहरा वगैरे मस्त धुतला, हातपाय धुतले, फ्रेश झालो आणि थोडा वेळ तिथेच पाण्यात पाय टाकून वगैरे बसलेलो. तर सगळे हे असे पाण्यात खेळत होते, फिरत होते. सगळ्यांना आवडलं असं मस्त शांत. खूप वेळ आम्ही तिथेच बसलेलो पाण्यात पाय टाकून. आद्याला पण जायचं होतं, तर आद्याची पॅन्टवरती करत होते. आम्ही चप्पल काढून एका साईडला ठेवले, पाय घसरेल म्हणून. आणि मग आम्ही सगळेच पाण्यात गेलो. ह्या माझ्या सासूबाई दगड कलेक्ट करायचा प्रयत्न करते. छोटे छोटे गुळगुळीत दगड असतात, ते शोधत होत्या की आहेत का तसे, त्यांना हवे होते. आणि एका साईडला प्रवीण आद्याला पाण्यात बसवायचा प्रयत्न करत होता. ती घाबरत होती पाय ठेवायला.
म्हणून तिला दाखवत होता हळूच बस असं करून. फायनली मग ती बसली थोड्या वेळाने पाय टाकून. नंतर रमली होती. छान होतं पाणी, एकदम क्लीन होतं. शांतता होती तिकडे पूर्ण. मग आद्या पण बसली. आईचं होतं की फोटो काढूया, आद्याचा फोटो काढूया, तुझा फोटो काढूया. मग सगळे आम्ही बसलो, फोटोज वगैरे काढले. त्याच्या बाजूला ही शेती होती, पण हे कसली शेती आहे ती काय आम्हाला माहिती नव्हतं. तर आम्ही विचार करतो काय आहे हे, काय पिकवतात. मे बी ते कुळथाचं होतं, कारण मी कोकणात गेलेलो, तर ते मे बी ती कुळथाची शेती असेल असं होतं. माहिती नाही आम्हाला, आम्ही फक्त बघितले आणि मग आम्ही निघालो. आणि आम्हाला इथे एक छोटे दगड मिळाले जे आपण इतिहासामध्ये